आयुषी शर्मा, वय वर्ष 23. साधारण वर्षभराआधी तिच्या वडिलांचं निधन झालं. तिला 16 वर्षांचा भाऊ, पण तो दिव्यांग असल्याने आयुषी आणि तिची आई नीरज शर्मा यांच्यावरची जबाबदारी वाढली होती. आयुषीनं LLBचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. एवढं ऐकून वाटलं असेल, आयुषी शिक्षण घेऊन कुटुंबाची जबाबदारी घेत होती. आपल्या वडिलांच्या पश्चात आईची, दिव्यांग भावाची काळजी घेत होती. तर तो तुमचा भ्रम आहे. आयुषीला अटक झाली आपल्याच आईचा सुपारी देऊन खून घडवून आणल्याबद्दल. बरं, खून रागाच्या भरात केला नाही, खून रीतसर प्लॅनिंग करून केला. पहिला प्रयत्न फेल गेला, मग दुसरा, मग तिसरा. प्रत्येक वेळी प्लॅनिंग बदललं. आयुषी शांत झाली आपल्या आईची हत्या झाल्यानंतरच. पण 23 वर्षांच्या मुलीकडे आईचा खून करण्यासाठी कारण काय होतं? जयपूरच्या त्या दोन घरांमध्ये नेमकं घडत काय होतं? या सगळ्याचं जादूटोण्याशी काय कनेक्शन आहे पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 3 जुलैला नीरज शर्मा आपल्या दिव्यांग मुलाला कोचिंग सेंटरला सोडायला गेल्या. तेव्हा त्यांना त्यांची मुलगी आयुषीचा फोन आला आणि आयुषीने त्यांना लगेच घरी यायला सांगितलं. त्यामुळे नीरज घाईघाईने निघाल्या. पण रस्त्यात असताना एका भरधाव स्कॉर्पिओने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरात होती की नीरज उंच उडाल्या आणि मग जमिनीवर पडल्या. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. नीरज यांच्या भावाने राकेश कुमार शर्माने या अपघाताबद्दल पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी CCTV तपासले तेव्हा त्यांना ज्या रस्त्यावरून नीरज जाणार होत्या तिथे 2 तरुणांचा संशयास्पद वावर दिसला. त्यात अपघात झाला तेव्हा रस्त्यावर कुठेच गर्दी नव्हती. त्यामुळे स्कॉर्पिओ इतकी जोरात का गेली? अपघात झाल्यावर ड्रायव्हरने साधं मागे वळून का पाहिलं नाही? असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले. त्यावरून शोध सुरू झाला आणि पोलीस नीरज यांचा खून करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. ती व्यक्ती जिच्यावर नीरज यांच्या भावाला संशय होता, नीरज यांची मुलगी आयुषी शर्मा. मुळात हा पिक्चर सुरू झाला साधारण वर्षभर आधी. आयुषीचे वडील विजय कुमार शर्मा हे जयपूरच्या कोर्टात लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणून काम करत होते. वर्षभरापूर्वी त्यांचं निधन झालं. शर्मा कुटुंबीय तसंच श्रीमंत. त्यांची जयपूरमध्ये एअरपोर्ट कॉलनीत 1 आणि कल्याण कॉलनीत 1 अशी 2 घरं. आग्रा रोड आणि भरतपूरमध्ये जमिनीची किंमत आरामात 10 कोटींपेक्षा जास्त. विजय कुमार शर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात पोकळी निर्माण झाली. घरचा सगळा भार त्यांची पत्नी नीरज यांच्यावर आला. विजय कुमार शर्मा यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला त्याच पदावर नोकरी मिळणार होती. तुझ्यावर मुलांची जबाबदारी आहे, घर चालवायचं आहे, त्यामुळे ही नोकरी तूच कर असा हट्ट राकेश कुमार शर्मा यांनी आपली बहीण नीरजकडे केला. मुलांचा विचार करून नीरज यांनी ती नोकरी स्वीकारली. पण या गोष्टीला त्यांच्या मुलीचा आयुषीचा विरोध होता. 23 वर्षांच्या आयुष्याला ती सरकारी नोकरी स्वतःसाठी हवी होती. यावरूनच घरात खटके उडायला लागले. काहीही करून ही नोकरी मला दे अशी मागणी आयुषी करायला लागली. पण तिच्या आईने या गोष्टीला नकार दिला. चिडलेल्या आयुषीने एअरपोर्ट कॉलनीमधलं राहतं घर सोडलं आणि कल्याण कॉलनीमधल्या जुन्या घरात एकटीच राहायला गेली. तिथे आपल्या चुलत भावासोबत तिने LLB शिकायला सुरुवात केली. पण आईशी वाद चालूच होता. हा वाद इतका टोकाला गेला की आयुषीने आपल्या आईला आणि भावाला कायमचं संपवायचं ठरवलं. यासाठी तिने मदत घेतली आपला चुलत भाऊ बलराम आणि काका मोहन स्वरूप यांची. सगळ्यात आधी तिने बलराम सोबत एक डील केलं. जर आपण आईला मारलं तर सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल आणि मी आग्रा रोड भरतपूरची जमीन तुझ्या नावावर करेल. मग बलरामने यात आपल्या वडिलांना सामील करून घेतलं. आयुषीने आपल्या काकाला 2 घरांपैकी 1 घर देण्याचं डील केलं. मग सुरुवात झाली प्लॅनिंगला. या तिघांनी नीरज शर्मा यांना अशा पद्धतीने मारायचं ठरवलं की हत्या न वाटता अपघाती मृत्यू वाटला पाहिजे. मग आयुषीच्या काकाने भरतपूरमधल्या हेमंत शर्मा या गुंडाशी कॉन्टॅक्ट केला. हेमंतने नीरज यांच्या घराबाहेरच त्यांना थारने चिरडायचा प्रयत्न केला. पण नीरज थोडक्यात बचावल्या. पण आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी लागलीच हे आपल्या भावाला सांगितलं आणि घरातून बाहेर पडणं कमी केलं. पहिला प्लॅन फेल गेल्यानंतर आयुषीने स्वतः धाडस करायचं ठरवलं. तिचा प्लॅन होता आईला घराबाहेर काढायचं. यासाठी तिने जादूटोणा होत असल्याचं भासवलं. तिने घराच्या 4ही बाजूंना हळद कुंकू टाकलं, लाल रंग टाकला, टाचण्या टोचलेली लिंब सुद्धा टाकली. आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर कुणीतरी करणी करताय असं भासवलं. पण नीरज शर्मा घाबरल्या नाहीत. त्यांनी घराच्या आजूबाजूला CCTV बसवले, ग्रिलही लावून घेतलं. त्यांचं घराबाहेर पडणं मात्र साहजिकच कमी झालेलं. मग आयुषीने पुढचा प्लॅन ऍक्टिव्हेट केला. तिने हेमंत शर्माच्या माध्यमातून तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला शूटर आकाशची मदत घ्यायचं ठरवलं. 27 जूनला प्लॅननुसार आयुषी नीरज यांच्या घराबाहेर पडली आणि तिच्या इशाऱ्याची वाट पाहत असलेल्या आकाशने त्या घरात पेटलेले कपडे आणि पेटलेला नारळ फेकला. पण त्याचा नेम चुकला.
कुठल्याच वस्तूने नीटपेट घेतला नाही आणि आयुषीचा दुसरा प्रयत्नही फसला. नीरज यांना मारण्याच्या तिसऱ्या प्रयत्नात लीड घेतलं. आयुषीचा चुलत भाऊ बलरामने वयाच्या 20व्या वर्षी त्याने प्रॉपर खुनाचा प्लॅन आखला. त्यानुसार आयुषीने हेमंत शर्माला आपल्या आईला मारण्यासाठी 7 लाखांची सुपारी दिली. बलरामने आपले कॉन्टॅक्ट वापरून एक स्कॉर्पिओ आणली. हेमंतने ती चालवायला माणूस दिला. मग हेमंत आणि त्याच्या साथीदारांनी नीरज शर्मा यांच्यावर महिनाभर लक्ष ठेवलं. त्या कधी घराबाहेर पडतात, घरी कधी येतात, कधी घाईत असतात, कधी एकट्या असतात, सगळं ट्रॅक करण्यात आलं. मग महिनाभराचं हे प्लॅनिंग 3 जुलैला अंमलात आणायचं ठरलं. नीरज शर्मा आपल्या मुलाला सोडायला बाहेर पडल्या. तीच संधी साधून ट्रॅप लावण्यात आला. त्या ज्या रस्त्याने घराकडे परततील तिथे हेमंत शर्माच्या टोळीमधली 2 पोरं थांबली. त्यांनी गाडी रेडी ठेवली. मग आयुषीने आपल्या आईला फोन केला आणि अर्जंट प्रॉब्लेम झालाय, तू लवकर घरी ये असं म्हणत घरी बोलवलं. आणि नीरज शर्मा परत येत असताना त्यांच्या अंगावर भरधाव वेगातली स्कॉर्पिओ घालण्यात आली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव स्कॉर्पिओने महिलेला उडवलं. हिट अँड रनची केस. इतका सोपा विषय होता, पण नीरज यांच्या भावाने पोलिसांकडे तपास करण्याची मागणी लावून धरली. त्यांचं म्हणणं होतं की माझ्या बहिणीने मला अनेकदा सांगितलेलं तिची मुलगी आयुषी चुकीच्या मार्गावर गेली, ती फार हिंसक वागते, त्यामुळे तिनेच माझ्या बहिणीची हत्या केली असावी. पोलिसांनी आधी ती स्कॉर्पिओ ट्रॅक केली. त्याच्या चालकाला उचललं आणि त्याने हेमंत शर्माचं नाव घेतलं. मग हेमंत शर्माची चौकशी झाली. त्यानं आयुषी आणि तिच्या काकाचं नाव घेतलं. मग पोलिसांनी आयुषीला अटक केली. तेव्हा तिने सांगितलं, मी आईला म्हणत होते मी तरुण आहे, माझं करिअर घडायचंय, ती सरकारी नोकरी मी करते, पण आईने मला ती नोकरी करू दिली नाही. तिने स्वतःकडे नोकरी घेतली. आमच्या कुटुंबात प्रॉपर्टीचा वाद होता, त्यामुळे मी काकाची मदत घेतली आणि आईचा खून केला अशी कबुली आयुषीने दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आयुषी, तिचा काका हेमंत शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली. बलराम मात्र फरार आहे. पण सरकारी नोकरीसाठी आपल्याच आईची सुपारी देणाऱ्या आयुषीचा थंड चेहरा सगळ्या जयपूरला धक्का देणार आहे.